करकम येथे स्वतः DYSP साहेब प्रशांत डगळे यांनी एक धडक कारवाई केली आणि कारवाई केल्यानंतर त्यांनी काय प्रतिक्रिया दिली ती प्रत्यक्ष पहा। जय हिंद। मी सहाय्यक पोलीस अधीक्षक पंढरपूर उपविभाग। आज आमच्या टीमने करकम येथे सोमवार पेठ या ठिकाणी जी रोजा गल्ली आहे या गल्लीमध्ये एका घरामध्ये व त्याच्या मागील बाजूस एका रूममध्ये जुगारासारखा जो खेळ आहे, जो अवैध धंदा आहे, हा चालू असल्याची खबर आम्हाला मिळाली। त्याच अनुषंगाने आम्ही टीम तयार केली आणि त्याच अनुषंगाने आम्ही ती टीम येथे रवाना केली आणि या ठिकाणी गराडा घालून आम्ही येथे कारवाई केली आहे। आणि त्याच अनुषंगाने या जुगाराच्या कारवाईमध्ये एकूण 14 आरोपी आम्हाला आढळून आलेले आहेत। त्याचबरोबर रोख रक्कम ज्याची किंमत अंदाजे 41,430 रुपये अशी आहे। त्याचबरोबर आम्हाला 7 दुचाकी वाहनेही आम्हाला या ठिकाणी जप्त करण्यात आली आहे। त्याचबरोबर 14 मोबाईल्स असा एकूण 5,51,430 रुपये 5,51,430 रुपयेचा मुद्देमाल आम्ही या ठिकाणी ह्या जुगाराच्या कारवाईमध्ये जप्त केला आहे। त्याचबरोबर ह्या कारवाई करताना चौकशीमध्ये असे निष्पन्न झाले की ह्या घराचा जे मालक आहेत, ज्यांचे नाव आहे विजय बाबूराव वंजारी, तर यांच्या घरामध्ये सुद्धा अवैधरित्या दारूसाठा करून विक्री होत आहे अशी ही बातमी आम्हाला मिळाली। त्याच अनुषंगाने आम्ही त्यांची घरझडती घेतली आणि त्या घरझडतीमध्ये आम्हाला दारूच्या बॉक्सेस ही आम्हाला आढळून आले। टू बी स्पेसिफिक टँगो पंच याच्या 6 बॉक्सेस व 12 बॉटल ज्याची किंमत अंदाजे 23,616 रुपये आहे। त्याचबरोबर सखू संत्रा यांच्या 5 बॉक्स 12 बॉटल ज्याची किंमत अंदाजे 19,776 रुपये। त्याचबरोबर शिकरी संत्रा जे की 7 बॉक्स 24 बाटल्या ज्यांची किंमत 28,800 रुपये असा एकूण ह्या बॉक्सेस ज्याची टोटल संख्या जी आहे 72,192 रुपये अशी हे बॉक्सेस दारूचे आम्ही जप्त केले आहे आणि जुगाराची कारवाई केली आहे। मला नागरिकांना आव्हान द्यायचे आहे की अशी कुठलीही अवैधरित्या जे काही धंदे असतात त्यामध्ये आढळू नये। त्याचबरोबर आपल्याला कुठलेही असा धंदा आपल्यास जर नजरेस आला तर त्वरित पोलिसांशी संपर्क करून त्याची माहिती आम्हाला द्यावी, जेणेकरून आम्ही त्याच्यावरती कठोरातली कठोर कारवाई आम्ही करू। त्याचबरोबर जे काही 14 आरोपी आम्हाला मिळाले आहेत त्यांच्यावरही कठोर कारवाई करून आम्ही असे जे काही अवैध कृत्य आहे ते होऊ नये त्यासाठी आम्ही नक्कीच कारवाई करणार आहोत। त्याचबरोबर मला सर्व अशा व्यक्तींना आव्हानही करायचे की असे कुठल्याही अवैधरित्या धंद्यांमध्ये पडू नये, नाहीतर आपल्यावरती आपली गय केली जाणार नाही आणि कठोरातली कठोर कारवाई आपल्यावरती होईल। धन्यवाद। जय हिंद।